हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 80 आहे, आपली 87 आहे। 123 पान आहे। 123 निचो नाणवगासो न सावगासो पदेस दो भेता खंदाणं पियकत्ता पविहत्ता कालसंखाणं। काय सांगितलं होतं अर्थ? परमाणु कसा आहे? प्रदेशाच्या अपेक्षेने नित्य आहे, अनवकाश नाही, सावकाश नाही, स्कंधाचा भेदता आहे, स्कंधाचा कर्ता आहे, कालाचा विभाजक आहे आणि संख्येचा विभाजक आहे। म्हणजे कालाचं आणि संख्येचं मोजमाप करणारं सूक्ष्म परिमाण जे काढलं जाणार ते परमाणूच्या द्वारे, म्हणून परमाणु हा त्याचा विभाजक आहे असं म्हटलं जातं। तर अर्धी टीका झाली होती, त्या पुढची टीका होती। काय बघितलं होतं त्या टीकेमध्ये? अध्यात्म सांगितला होता की जसं परमाणु नित्य आहे तसं माझा आत्मा सुद्धा नित्य आहे। त्यासाठी छान घेतलं होतं वर्णन वर्णिजींनी। काय फायदा आपल्याला समजून की परमाणु नित्य आहे? नित्य दृष्टी में मोह विघात, जिथं नित्यता समजली तिथं मोहाचा नाश होतो। अध्यात्म सांगतायत की कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही द्रव्याची नित्यता जाणून घ्या तर तिथं आपल्याला मोह होणार नाही। फॉर एक्झाम्पल, घरामध्ये कोणाचा तरी इष्टवियोग झाला समजा, तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लेश होतो, दुःख होतंय, रौद्र ध्यान, आर्त ध्यान होतंय। तर त्याच्यात सांगायलेत की तो जीव नित्य आहे हे पाहिलं तर मोहाचा त्रास होणार नाही। म्हणजे त्या जीवाचा नाश झाला नाही आहे, ते तो तर अनादि अनंत आहे हे जाणलं तिथं, हे समजलं तर मोह होणार नाही। यह जगत जो कुछ दिख रहा है यह तो विघट जाता है, ओझल हो जाता है, सारभूत नहीं है। यह दृश्यमान जगत में इसका जो मूल कारण है वह है परमाणु, उस परमाणु के स्वरूप का वर्णन है। जैसे हम अपने आप में अपना मुख्य आधार जो एक चैतन्य शक्ति है, उस चैतन्य शक्ति पर दृष्टि जाए तो राग द्वेष मोह नहीं ठहरता। म्हणजे नित्यवर दृष्टी दिला तर राग द्वेष मोह होणार नाही, आणि जेवढी अनित्यतेवर दृष्टी आहे तेवढं क्लेश आहे, तेवढा दुःख आहे। ऐसे ही दृश्यमान दुनिया के कारणभूत पर दृष्टि जाए तो राग द्वेष मोह नहीं ठहरता। कुठलीही गोष्ट जगातली तुम्ही जाणायला जावा, जर त्याच्यामध्ये नित्यता जाणीवेत आली, ते मूळ द्रव्य जाणीवेत आलं तर तिथं रागद्वेष होणार नाही। काय कळलं काका? काय कळलं? नित्यता जाणून काय फायदा? म्हणजे का? असं फायदा सांगायला लागले त्यांनी, चांगले घेतले ते एक पॉईंट। सगळ्या विशेषणांचे वर अध्यात्म सांगितलंय। नित्यता जाणून काय फायदा? तर आत्मतृप्ती प्रगटते। म्हणजे काय? आत्माच माझ्यासाठी सारभूत आहे, अन्य कोणतीही गोष्ट सारभूत नाही हे समजलं। दुसरं सांगितलं की जेव्हा तिथं आत्माच माझ्यासाठी विषय झाला ज्ञानाचा, तर तिथं अनित्य पदार्थांपासून उपेक्षा भाव प्रगटतो। म्हणजे काय? कुठलीही गोष्ट जे विकारी भाव आहेत, जे मोह राग द्वेष परिणाम आहेत, ते सगळे माझा स्वभाव नाही आहेत, ते म्हणजे जाणण्यायोग्य आहेत, हेय आहेत, अनित्य आहेत, ह्याचं भावभासन होणार। म्हणून नित्य वस्तूला विषय करा,
त्यातूनच समजणार की सगळे विभाव म्हणजे अनित्य आहेत, याचं भावभासन होणार. म्हणजे फक्त तुम्हाला परमाणूच शिकायचं आहे असं नाही, तर त्यातून आपल्याला सुद्धा बोध काय मिळायला चान्स आहे हे सांगायला लागले. त्या परमाणूवरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय फायदा, तर सगळे विभाव अनित्य आहेत ह्याची भावभासना होणार. तसंच ते सगळे विभाव किंवा जी नित्य गोष्ट आहे त्याची प्रतीती झाली असताना शांतीची प्राप्ती होणार, सुखाची प्राप्ती होणार. आणि हे नियमाने सुगतीला देणार. म्हणजे त्याचं फळ काय आहे, नित्यतेचा बोध हे सुगतीच्या प्राप्तीला कारण आहे. काय काय सांगितलं, जसं परमाणू नित्य आहे तसं माझा आत्मा सुद्धा नित्य आहे. किंवा जगातली कुठलीही गोष्ट घ्या तुमच्या ज्ञानामध्ये, त्यामध्ये जर नित्यता प्रतिभासित झाली आपल्याला तर हे सगळे फायदे होणार. म्हणजे आपण स्वतः टॅली करून बघा ना, हे तर त्यांचं चिंतन आहे, पण आपल्याला पण प्रतिभासित होते की ज्यावेळेस आपण एखादी वस्तू तुटली फुटली, घरातली काय हरवलं समजा, त्याच्यामध्ये आपल्याला किती आकुलता होते, किती क्लेश होतात. जर तिथंच त्या वस्तूचं मूळ स्वरूप जाणलं तर, म्हणजे काय, घरामध्ये काचेचं काय होतं समजा पॉट वगैरे आणि ते फुटलं तर क्लेश होतो. किंवा काय म्हणते आम्हा, दुधाचं तुपाचं तांबलं होतं ते सांडलं, मग किती रागद्वेष, किती त्याच्या निमित्तामध्ये आर्तरौद्र ध्यान. मग तिथंच काय प्रतिभास करायचा, काय जाणल्यावर शांती मिळणार, काय, ती काचेची वस्तू फुटली तर त्याच्यामध्ये स्वतःला शांत करण्यासाठी काय करणार हो विचार, की ते सगळं जे दिसतंय किंवा जे फुटलं, नित्यता जाणीवेत घ्यायला पाहिजे हे सांगतायत. ती वस्तू अनित्य आहे म्हणजे पर्याय होती, म्हणजे त्याला आपण काय बदलू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. जर ती त्या योग्यतेने फुटणार आहे तर फुटणारच. मग त्यामध्ये असणारं ते परमाणू, ते पुद्गल द्रव्य कायम आहे, त्याच्याकडे दृष्टी जर गेली तर त्याची तशी योग्यता. तसंच सांगितलं आत्ता की घरात कोणाचं काय ॲक्सिडेंट वगैरे झालं तरीसुद्धा या नित्यतेचा विचार करा की वस्तू तर नित्य आहे, द्रव्य ध्रुवतत्व आहे, नित्य आहे. रोगी झाला कोणी समजा, तुमच्याशी बोलण्याची शक्ती नाही राहिली तुमच्या त्याच्यामध्ये, तर आपल्याला किती त्रास होतो. म्हणजे तो बोलत नाही आहे समजा, मुलगा घरातला आहे लहान, तर त्याला रोग झाला आणि तो निश्चित पडू नये, अनेक दिवसापासून त्याला तो रोग त्रास देतोय, तुम्हाला किती त्रास होतोय हो ते पाहून. मग तिथं सांगतायत की जीव तर नित्य आहे ना, तिथं त्याची पर्याय तशी चालू आहे म्हटल्यावर तुम्ही आकुलता करून थोडी ती पर्याय बदलणार आहे. म्हणून नित्यतेकडं लक्ष द्या. द्रव्य तर ते जीवद्रव्य आहे, तो जाणायचं कार्य नित्य चालू आहे त्याचं, त्यामुळं त्याची चेतना, त्याची ज्ञानाची शक्ती सगळं त्याच्यामध्ये आहेच, शाश्वत आहे. अजीव में तो जीव में मूल करता, तो जीव और अजीव में तो जीव में मूल करता है यह चैतन्य शक्ति, और अजीव का मूल करता है परमाणु. यही है सृष्टिकर्ता और ये है सब अनंत. अतएव सभी सृष्टियों में कोई किसी प्रकार की बाधा नहीं होती. जर तुम्हाला तसं समजलं की सगळ्या सृष्टीचं मूळ काय आहे, परमाणु आहे, इस ध्यान से लगाया करते हैं कि यह प्रभु मुझे दुख न दे, सुख दे, सद्बुद्धि पैदा करे, आदि सारी बातों को लिए यह सारा जगत चराचर है. तो जीव में मूल है चैतन्य शक्ति और अजीव में मूल है यह परमाणु. तो हमारी दृष्टि कहाँ जानी चाहिए, जो मूल तत्व है उसके ऊपर दृष्टि दो, तो हमें राग द्वेष की उत्पत्ति नहीं होगी. जो जीव कल्पनाओं में या अनित्य में उलझ जाता है वह न शांत रह सकता है न अपना भावी जीवन सुधार सकता है. म्हणून सांगितलं की नित्यतेवर दृष्टी द्यायला सांगितली. त्या परमाणूचीच नित्यता नाही तर आपल्या आत्म्याची सुद्धा नित्यता जाणा, तर त्याचा आपल्याला फायदा होणार. म्हणून त्या गाथेतून आपल्याला आपल्या स्वभावाकडे जायचं आहे, परमाणूकडे नाही.
दुसरं विशेषण काय दिलं होतं? अनवकाश. काय दिलं? पहिल्यांदा अनवकाश नाही असं केलं होतं ना, म्हणजे सावकाश आहे. हे समजून आपल्या जीवनात काय फायदा? आपल्या जीवनात काय फायदा? परमाणु काय सांगितलं होतं? सावकाश म्हणजे अवकाश, अवकाश देणारा आहे परमाणु. कोणाला अवकाश देतो? आपल्या अनंत गुणांना अवकाश देतो. हे परमाणुचं सांगितलं होतं. हे समजून आपल्याला काय फायदा? बोला. हमारे भी गुण हम ही समाते हैं, दूसरे में नहीं जाते, दूसरे के मेरे में नहीं आते. हाँ, मेरे गुण नित्य है. बरोबर. काय सांगायला लागलेत? माझे गुण माझ्यामध्ये. हिंदी बोलायचं का? कोण आहे काय? नहीं. तो क्या बता रहे थे? अवकाश यानी अवकाश देने, अवकाश सहित जो है उन्हें सावकाश कहते हैं. परमाणु अवकाश म्हणजे जागा देणं. बरोबर. मग कोणाला जागा देते? परमाणु कोणाला जागा देतो? अन्य कोणाला, कुठलंही द्रव्य कुठल्याही द्रव्याला जागा देणारं नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे त्याच्यामध्ये जागा देतं का? आपल्या आपल्या प्रदेशामध्ये. सगळे द्रव्य तर आपल्या आपल्या प्रदेशात राहत आहेत. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळं कुठलंही द्रव्य अवकाशरहितच आहे परद्रव्यासाठी. म्हणून ते दुसऱ्या पॉईंटमध्ये येणार. अनवकाश रूप आहे. सावकाश आहे म्हणजे हर एक द्रव्य अपने अनंत गुणों को ही अवकाश देता है. उसका जो स्ववैभव है प्रत्येक द्रव्य का, तो उसको वो अवकाश देने वाला है. इसलिए क्या बताया? सावकाश है. तो परमाणु भी सावकाश है, ये विशेषण दिया था. इसका हमारे जीवन में क्या फायदा? उल्टा, मेरे अनंत गुण मेरे ही प्रदेश में है, तो मुझसे बाहर नहीं जाने वाले. तो उन्होंने अच्छे बताया है यहाँ पे. क्या? दृश्यमान दुनिया का कारणभूत परमाणु नित्य है और उस परमाणु में स्पर्श रस गंध वर्ण गुण भरे पड़े हैं. उस ही प्रदेश में, जो परमाणु का एक प्रदेश है, उस ही प्रदेश में स्पर्श है, उस ही प्रदेश में रस है, गंध है, वर्ण है. कोई किसी को रोकता नहीं है. एक गुण दूसरे गुण को भी नहीं रोकता. मतलब हर एक गुण का भी स्वतंत्र अस्तित्व है. जैसे वो परमाणु किसी और को जगह नहीं देता, अपना अपना स्वरूप बनाए रहता है, वैसे ही हर एक गुण भी, उसमें जो हर गुण है उस गुण का भी अस्तित्व स्वतंत्र है. वो गुण भी पर को बाधा नहीं देता. इसलिए जहाँ पर स्पर्श है वहीं पर रस गंध वर्ण भी निराबाद है. कोई किसी को रोकता नहीं है. इसलिए यहाँ अनवकाश नहीं है, मतलब सावकाश है. कि कोई किसी को रोकता नहीं है मतलब अनवकाश नहीं देता. क्या क्या पता चला इस पे? अनवकाश नहीं देता. तुम्ही इथं यायचं नाही असं म्हणत नाही. कुठलंही गुण, जसं सांगितलं, मुनिराज बसले ध्यानाला गुफेमध्ये आणि तिथं सिंह आला. काय करायचं? तू आत यायचं नाही असं म्हणायला तर येतच नाही त्यासमोर, पण ते असं म्हणणार सुद्धा नाहीत. का? कारण शून्यागार किंवा विमोचित आवास इथंच ते राहणारे आहेत. त्यामुळं आणि पर उपरोध करण, दुसऱ्याला ते उपरोध करत नाहीत. हे त्यांचं गुण आहे, व्रत आहे. मग त्याच्यामध्ये बाधा येईल जर तिथं कोणाला असं म्हणतील की मी इथं राहिलो आहे, आता तू दुसरीकडे राहा. जसं काल सांगितली होती स्टोरी धोब्यासारखं. मी इथं बसणार आहे सामायिकाला, तू बसायचं नाही असं म्हणला होता. ऐकलं का? धोबी ऐकलं का? काल धोबी आणि मुनी दोघांचं भांडण झालं होतं, माहिती आहे का? ते मुनी नदीच्या किनारी एका शिळेवर ध्यानाला बसत होते आणि ते धोबीला माहीत नाही. आणि धोबी तिथं त्या शिळेवर कपडे धुवत होता, हे मुनींना माहीत नाही. आणि मुनी चर्येला गेले की तो धोबी धुवून जायचा. आणि मग एक दिवस काय झालं, मुनी लवकर आले आणि धोबी उशिरा आला. दोघांची एकाच वेळी गाठ पडली. मग धोबी तिथं कपडे धुवायला निघाला तर मुनी म्हणाले की नाही, त्या शिळेवर मी ध्यानाला बसणार आहे. मग धोबी म्हणला नाही, ती माझी रोजची शिळा आहे, मी तिथेच कपडे धुणार. मग त्या दोघांच्यात वाद चालला. काय झालं? वचन
वचनाचं क्रोध कुठं गेला, क्रियेमध्ये गेला. म्हणजे नुसतं वचनामध्ये जाऊन थांबलं नाही, तर पुढं हातपाय सुरू झालं, हातपाय मारायला सुरू झाले. आणि मग हातापायीमधून काय झालं, त्या धोबीच्या अंगावर फक्त एक लंगोटी होती का काय, धोती होती एवढंच. त्या हातापायीमध्ये त्याची लंगोटी पण सुटली. आता दोघं पण नंगे झाले होते. मग ते मुनी भांडत असताना त्यांची शक्ती कमी पडायला लागली. म्हटल्यावर ते वर बघायला लागलेत. म्हणले मुनीवर एवढा उपसर्ग होत असताना देव काही येईनात रक्षेला. तर मग देव म्हणले की मी केव्हापासून येऊन उभारलोय, मला कळेल ना मुनी कोण आहे आणि धोबी कोण आहे. क्या हो गया. हां, तर मुनींना त्यांनी सांगितलं देवानी की म्हणले तू जर क्षमेने त्याला जिंकलं असतं ना, त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालं असतं. म्हणजे तो तुला जागा तर दिलाच असता, तुझं उपदेश ग्रहण करून त्याचं कल्याण झालं असतं. कदाचित तो मुनी झाला असता तुझ्या मागं बघून तुझं, पण तू धोबी झालास. त्यामुळं कशासाठी सांगत होते, अनवकाश. हां, म्हणजे मुनी कोणाला असं म्हणणार नाहीत की ही जागा माझी आहे, तुम्ही यायचं नाही, तुम्ही राहायचं नाही. असा महाराजांबरोबर पण झालं, वीरसागा महाराजांबरोबर. सोलापूरमध्ये तिथं निवासमध्ये राहत होते महाराज. आणि मग महाराजांचा कोणाला अडथळा नसायचा, ते आपल्या साधनेमध्ये असायचे. कोण येतील त्यांना तत्व उपदेश द्यायचं, एवढंच कार्य होतं त्यांचं. आणि एक मुनी आले होते आणि ते विहार करत येऊन थांबले तिथं. आणि काहीतरी मागं 2-3 खोल्या होत्या, त्याच्यामध्ये ते राहायचे. पण मग महाराजांनी कधी काय विरोध केला नाही. त्यांचं जे काय चालायचं उलटं त्यांना पण लाभ व्हावा, त्यांना पण शिकवण्याचे परिणाम, मग ते सगळं चालू होतं रोजचं रुटीन. पण त्यांची चर्या काहीतरी दोषास्पद दिसली महाराजींना. पण आता जा पण म्हणता येत नाही किंवा आपण पण जायचं नव्हतं कुठं महाराजांना, तिथं त्यांची साधना चालू होती. तर त्यामुळं सांगायचं कसं मग. त्यामुळं असे विचार नाही केले महाराजांनी की त्यांनी इथनं जावं, त्यांनी इथं नको. बस ते आपल्या साधनेत दृढ राहिले. त्यांची चर्या बघून लोकांना कळालं की त्यांचं आचरण दोषास्पद आहे. म्हणजे कोणाला जावा म्हणायचं नाही हे सांगायचं होतं मला. किती तिथं त्रास झाला जरी त्या मुलींना, तरीसुद्धा ते कोणाला जा म्हणणार नाहीत. म्हणून तसंच सांगितलं की गुफेमध्ये ते सिंह असेल तरीसुद्धा आला तरी त्याला येस म्हणणार, म्हणजे जा म्हणणार नाहीत. अनवकाश देणार नाही, तर अवकाश देतात सगळ्यांना. मग तसं म्हटलं की इथं प्रत्येक द्रव्य आपापल्या गुणांना अवकाश देतं, परद्रव्याला परगुणांना अवकाश देणारा नसतो. मग हे समजून जीवनात काय उपयोग झाला, तो ऐसी ही बात अपने आत्मा की भी निरखे. इस आत्मा के जिस प्रदेश में ज्ञान है उस ही प्रदेश में दर्शन गुण है. म्हणजे ज्ञानाचे प्रदेश तेच दर्शनाचे प्रदेश, तेच अनंत गुणांचे प्रदेश. त्यामुळं माझा जीवसुद्धा प्रत्येक गुणांना, माझ्या अनंत गुणांना प्रदेश देणारा, अवकाश देणारा आहे. म्हणून अवकाशाने रहित आहे असं नाही. उस परमाणु नित्य है ऐसा विशेषण दिया है पहले गाथा में. तो वो परमाणु का समझ के हमारे जीवन में क्या फ़ायदा, मेरा द्रव्य भी नित्य है. तो नित्यता समझ में आने पर आत्मतृप्ति प्रकट होती है कि मुझे किसी भी अनित्य वस्तु का आश्रय नहीं लेना है, कि कोई भी अनित्य वस्तु मेरे लिए सुख का कारण नहीं है, मैं स्वयं संतुष्ट हूँ, ऐसी अनुभूति होती है. काय म्हणताय, एकच प्रदेशावरती ध्यान आहे. चालतंय. तो नित्यता समझ में आने पर उपेक्षा भाव प्रकट होता है. कोई मेरे लिए सुख दुख का कारण नहीं है, सब पर्याय है जो है अनित्य है. लिखो क्या हो गया. तो उपेक्षा भाव प्रकट हो जाता है. और जब नित्यता समझ में आती है तो ये भी समझ में आता है कि हमारे जो विकारी भाव है, मोह राग द्वेष परिणाम है, ये सब अनित्य है. इसका भाव भाषण होता है. मतलब ध्यान की पर्याय भी अनित्य है, ये समझ में आता है. और वो भी हमें सुख देने वाली नहीं है. क्या बताया मैंने, ध्यानाच्या पर्यायात मला सुख झालं म्हणताय, पण ती पर्याय सुद्धा तुम्हाला आश्रय करण्यायोग्य नाही. तो शुभ अशुभ शुद्ध कोई भी पर्याय हो वो अनित्य है, मेरे लिए आश्रय स्थान नहीं है. इसकी भाव भाषा हो जाती है. और नित्य स्वभाव समझ में आने पर वही मेरे लिए सुख का, शांति का कारण है, इसका प्रतिभास होता है. और उससे ही
सुगति की प्राप्ति होती है। सावकाश के लिए बता रहे थे कि जो ज्ञान के प्रदेश है वही दर्शन गुण के प्रदेश है, वही आनंद गुण के प्रदेश है। यह आत्मा भी इसी ही तरह अनवकाश नहीं है। अनंत गुणों से यह अपने आप में स्थान देने में समर्थ है। मतलब मेरा आत्मा स्वयं समर्थ है, अपने अपने सामर्थ्य समझ में आता है सावकाश से। मतलब मुझे अपनी वैभव के लिए किसी के पास अवकाश मांगने की ज़रूरत नहीं है, याचना करने की ज़रूरत नहीं है। मैं तो कैसा हूँ, अपने में सामर्थ्यवान हूँ, मेरे अनंत गुण मुझ में ही रहने वाले हैं और उसी का क्या बोलते हैं, उसी को स्थान देने वाले हैं, अन्य को किसी को स्थान नहीं है। मेरे रत्नत्रय की प्राप्ति के लिए परद्रव्य के परगुणों की आवश्यकता नहीं है। बराबर। मुझे अगर रत्नत्रय की प्राप्ति होगी तो मेरे ही आश्रय से होगी। जो भी मेरी जैसे अनंत गुण को अवकाश देने वाला ये द्रव्य है, वैसे ही मेरे अनंत गुण, मेरे अनंत पर्याय मुझ में से ही आने वाले हैं। मतलब अनंत पर्याय भी मुझ में ही है, खचित है, बाहर से नहीं आने वाले। तो सम्यक दर्शन भी मुझे बाहर से नहीं आने वाला, मुझ में से ही प्रकट होने वाला है। हाँ, तो इसी से मेरी सामर्थ्य क्या है इसका ध्यान आ जाता है, इसकी समझ आ जाती है कि मुझे सुख के लिए भी किसी पर का आश्रय लेने की ज़रूरत नहीं है, किसी पर पे डिपेंड रहने की ज़रूरत नहीं है। मुझे अगर मोक्ष होगा तो किससे होगा, इन्हीं गुणों के आश्रय से। तो खुद में अवकाश ढूंढो या स्वयं का स्वयं में ही अवकाश है, ये इसका अनुभव करो, तभी हमें मोक्ष की प्राप्ती हो सकती है। काय म्हणत होता? असहाय्य म्हणू शकतो ना, सामर्थ्य जैसा। बराबर। मतलब परद्रव्य की याचना करने की ज़रूरत नहीं है, इसीलिए असहाय है। सभी द्रव्य या मेरा आत्मा असहाय है, किसी की सहायता की मुझे आवश्यकता नहीं है। मुझ में कितनी शक्ति है, जितनी चाहिए ना उतनी शक्ति आप में है। आपको बाहर किसी की आवश्यकता नहीं है, शक्ति के लिए, सुख के लिए, ज्ञान के लिए, आनंद के लिए। सब मुझ में है, इसका भाव वासन करो, चिंतन करो थोड़ा इस पर, ये अच्छा है विशेषण। हाँ, अनंत शक्ति सामर्थ्य मुझ में ही है। बराबर। फिर आज से नो मेडिसिन्स, सभी मेडिकल बंद। नो, काय अजून काय, बदाम खावा, तूप खावा, साखर खावा, गोड खावा, त्याच्यानी शक्ती येते। मग जेवण पण बंद का? म्हणजे भावभासना बदला हो, काय म्हणायचं, मान्यता बदला की त्याच्यावर मी जगतो, त्याच्यामुळं मला शक्ती आहे, त्याच्यामुळं मी सुखी आहे, त्याच्यामुळं मी जिवंत आहे, ही भावना आहे ना चुकीची आहे। ती भावना बदलायची आहे बस, ते विचार, ती मान्यता, तो विश्वास बदलायचा आहे। बाकी काय सोडायचं नाही आहे, सुटणार पण नाही आहे ते। आत्ता गरज आहे शरीराची तर चालू राहणार आहे ते, पण त्याच्यामुळं मी ही भावना चुकीची आहे, त्यालाच मिथ्यात्व म्हणायचं। मी पण आतापर्यंत क्रॉसिंग गोळी घेतली नाही, कुठं मी थोडं जरी आलं कधी आजारीच नाही पडत आहोत। थोडं काय झालं तरी मी दवाखान्यात जाते, आमचं फॅमिली डॉक्टर पण नाही आहे। होय, विजापूरमध्ये फॅमिली डॉक्टर नसतात का? दवाखान्याची गरजच पडत नाही। बरोबर, छान। का नाही पडत? हे आपले भाव म्हणजे आपण ठेवतो, किंवा डॉक्टर मला सुखी करणारा नाही, डॉक्टर मला निरोगी करणारा नाही, डॉक्टर मला शक्ती देणारा नाही, हे तुम्हाला आधीच जन्मजात कळाले, म्हणून तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेला? आचार्य एक चिकित्सकच आहेत, आपल्याला ते गोळी दिले। एक मिनिट डॉक्टर भगवान असतात म्हणून सांगायला लागलेत। आचार्यांनी आपल्याला म्हणजे आचार्य चिकित्सक सारखं आपल्याला ना ग्रंथ दिलेले आहेत, आणि आपण
ती गोळी खायची आहे की मी प्रभू आहे, मी शुद्ध आत्मा आहे. चिकित्सकांनी आपल्याला ती औषध व्यवस्थित दिलेले आहे. बरोबर. म्हणून तर म्हटलं अरिहंतांना अकारण वैद्य म्हटलं जातं. तुमचं रोग असू दे नसू दे, तुम्हाला गरज असू दे नसू दे, तुम्ही जाऊन त्यांच्याकडे याचना करा नाही करा, ते अकारण वैद्य आहे. तुम्हाला गोळी देणारच. काय गोळी दिली आहे? मी जाणतोय, तुम्ही पण जाणा. हीच सगळ्यात मोठी गोळी आहे. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचं तेच मोठं कारण आहे. काय म्हणताय? अष्टपाहून कुठंतरी गाथा आहे ना ती जिनवयणमो सहमिणम विषय सुहविरेयणम अमियभूतम जरमरणवाही हरणम खयकरणम सौवदुःखाणम. छान. कीर्तिका की हुशार आहेत. बरोबर लावलं त्यांनी. काय? जिनवयणमो सहमिणम. जिनवचनच औषधी आहेत. असं वाटतंय का आपल्याला? दुकान बंद करा. तिथे पहिल्यांदा ते नाव लिहायचं दुकानावर. काय? आमच्या दुकानात गोळ्या औषधं मिळणार नाही, जिनवचन मिळेल. किती जण येतात बघू. मेडिकलच्या दुकानवाल्यांना सगळ्यांना हे सांगायचं. तर आम्ही डॉक्टरांनाच सांगतो पकडून, काय करा, औषधाच्या दुकानात पाठवू नका रोग्यांना. कुठं पाठवा? आत पाठवा, तर सगळे रोगी बरे होणार. बरं, चला काय सांगत होते, याच्यावर चिंतन करा. अजून छान आहे विशेषण. सावकाश म्हणजे काय? मी माझ्यामध्ये जर अवकाश प्राप्त करेन तर मी सुखी राहणार आहे. आणि मी काय करतोय? स्वतःच्या स्थानात जात नाही, ते सोडून बाहेर सगळीकडं स्थान शोधतोय, आश्रय शोधतोय. म्हणून दुःखी झालोय आजपर्यंत. भय वाटलं तर काय करता हो? एक तर भय वाटलंच का? पराकडं पाहतोय म्हणून भय वाटतंय. जर समजलं की माझं तर सगळं वैभव माझ्यामध्ये सुरक्षित आहे, ते कधीच माझ्यापासून बाहेर जाणार नाही आहे, तर मग मला भय करायची काय गरज आहे? कोणी माझं काही नेणार, माझा घात करणार, हे तर शक्यच नाही आहे. मग ते समजत नाही म्हणून भय उत्पन्न होतं. आणि भय झाल्यावर कुठं जातो? बाहेरूनच भय आलं, बाहेरच जातोय त्या भयाचं निराकरण करण्यासाठी. म्हणून सांगितलं की बाहेर गेलात तर तुम्हाला उलटं तिथं अवकाश नाही. कुठलंही द्रव्य तुम्हाला स्थान देणारं नाही. सगळे सेल्फिश असतात. कोण? साई द्रव्य सेल्फिश आहेत. कुठलंही द्रव्य तुम्हाला त्यांच्यामध्ये या बाबा तुम्हाला मी सुरक्षित करतो नाहीच. एवढ्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्यामध्ये राहा. कोणीही द्रव्य कोणाला अवकाश देणार नाही. तर हे सावकाशचं झालं. तुम्ही यांचं पुढचं विशेषण काढलं, अनवकाश. तर परमाणू अनवकाश आहे म्हणजे अर्थ काय त्याचा? दुसऱ्या प्रदेशाला, दुसऱ्या द्रव्याला आपल्या प्रदेशामध्ये, स्वतःच्या द्रव्यामध्ये जागा देत नाही. तसंच प्रत्येक द्रव्य आहे. हर एक द्रव्य अपने अपने प्रदेशों में नियत है या उसके बाउंड्रीज फिक्स है, तो उसमें कोई भी प्रदेश, कोई भी अन्य द्रव्य के प्रदेश प्रवेश नहीं कर सकते. किसी भी अन्य द्रव्य को उसमें अवकाश नहीं है, इसलिए वो अनवकाश है. एक प्रदेश है आकाश का, तो उसमें अन्य प्रदेश को अनवकाश है. कालाणु है तो उसमें अन्य कालाणु को भी अनवकाश है. आपके जीव में कितने जीव है बताओ? ऐसे नहीं पूछना चाहिए. कैसे पूछना चाहिए? आपके दिल में कितने जीव है? कितने जनों को अवकाश दिया है आपने? आपके दिल में, आपके विचार में, आपके ज्ञान में. क्या बोलते हैं? किती जणांचा विचार करू मी, किती जणांना मी करतो. हे विचारच चुकीचे. म्हणून सांगितलं की कोणाला तुम्ही अवकाश देणारे नाही. एका जीवाचं स्थान, तो एक स्वतंत्र जीवच आहे. त्याच्यामध्ये दुसरा कुठल्या जीवाचा प्रवेश नाही, प्रदेश नाहीत. आत्मा एक अखंड द्रव्य है, उसमें दूसरे आत्मा का प्रवेश नहीं है. अन्य किसी भी द्रव्य को अवकाश नहीं है. इसलिए आत्मा ही आत्मा का आदि, मध्य और अंत है. आत्माच आहे. आत्मा का आदि मध्य अंत आत्मा ही है. यह आत्मा, उसको परमाणु को भी ये विशेषण दिया था ना, परमाणु का
एक प्रदेशी अस्तित्व है तो उसका भी न आदि है, न मध्य है, न अंत है, तो वही प्रदेश उसका आदि मध्य अंत है, ऐसा बताया था। इसीलिए आत्मा को भी वही बताया, जो द्रव्य अखंड रहता है उसमें आदि मध्य अंत ऐसी अंश कल्पना नहीं रहती। परमाणु में एक ही प्रदेश है, दो आदिक नहीं, अतएव परमाणु अपने आप ही आदि, अपने आप ही मध्य और अपने आप ही अंत है, इसलिए यहाँ दूसरे का प्रवेश नहीं है। जरा अपने आत्मा पर भी दृष्टि दो, यह आत्मा एक अखंड है, इस आत्मा में किसी दूसरे आत्मा का प्रवेश नहीं है, अतएव यह सावकाश भी नहीं है, यानी अनवकाश है। इस आत्मा का यही ही आत्मा आदि है, मध्य है, अंत है, और यह आत्मा द्रव्य श्रुत से तो प्रतिपाद्य होता है और भाव श्रुत से जाना जाता है। क्या बताओ? द्रव्य श्रुत मतलब क्या? प्रतिपाद्य है। द्रव्य श्रुत से यह आत्मा प्रतिपाद्य है, यानी क्या? प्रतिपादन करने योग्य। द्रव्य श्रुत यानी क्या? जिन्वाणी, आगम। तो आगम में से आत्मा का ही प्रतिपादन किया जाना चाहिए, मतलब आत्मा ही उससे प्रतिपाद्य विषय होता है। जो भी समझाना है ना आगम से, तो उनको आत्मा ही समझाना है, इसलिए आगम का, हर एक आगम का, हर गाथा का, शब्द का वाच्य क्या है? आत्मा है। तो द्रव्य श्रुत से आत्मा प्रतिपाद्य होता है और भाव श्रुत से गम्य होता है, जानने योग्य होता है। इस आत्मा की जिन जीवों ने सुध नहीं ली वे अब भी रुकते हुए संसार में चले जा रहे हैं और अनंत काल तक रुकते रहेंगे। तो इसलिए जानने योग्य, गमक यानी उसके, हाँ, उसका सहायक जो भी हो। गमक यानी अभी आपको ध्येय और ध्यान, लक्ष्य और लक्षण जैसे होता है ना, वैसे ही। बराबर। गम्य यानी जानने योग्य हमारा ध्रुव आत्मा, और गमक यानी उसका साधन जो ज्ञान है प्रत्यक्ष, वो गमक। या कोई शब्द है जानने वाला, गमक यानी जानने वाला कह सकते हैं ना। हाँ। गम्य यानी आत्मा और गमक यानी जानने वाला, ऐसे बताओ, चलेगा। ठीक है। स्वचतुष्टय, फल चतुष्टय भी लगा सकते हैं इसमें। स्वचतुष्टय युक्त है, मतलब बराबर। स्वचतुष्टय है तो उसमें फल की नास्ति है, फल चतुष्टय की नास्ति। हाँ, कहाँ पे बता रही है आप मुझे? इसमें क्या? ये नीचे। हाँ, तो यहाँ पे क्या बता रहे हैं? सावकाश यानी क्या? अवकाश सहित है, यानी हर द्रव्य स्वचतुष्टय में रहने वाला है। बराबर। क्या बताया? स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव में रहने वाला है, इसलिए सावकाश है, उसी में अवकाश है। और अनवकाश यानी पर चतुष्टय मुझ में नहीं है या नहीं रह सकते। बराबर है, बराबर, लेकिन विषय अलग अलग है ऐसे, इसलिए जिसने अपने भाव श्रुत से अपने आत्मा को जान लिया तो उसी का कल्याण हो सकता है। इसलिए कल्याण करना है तो स्व में विश्राम करो। परद्रव्य का आश्रय लेने से हमें अशांति ही प्राप्त होगी। हाँ, बोला। स्व में बस, पर से खस, लय झालं ते शेवटचं, अजून मध्ये आहे ना। स्व में बस, पर से खस, इतना करे आतिंद्रिय आनंद का रस, इतना करे तो बस। बस, अभी बस हो गया। अभी आगे चलो, परमाणु को छोड़ो। जितना शब्द में अटकेंगे उतना बाहर ही भटकेंगे, इसलिए अंदर जाना है हमें। तो हर गाथा में हमें आत्मा दिखता है क्या? अभी हम पुद्गलास्तिकाय में है तो पुद्गल ही दिख रहा है। तो आत्मा को देखना है उस लय से भी। परमाणु की चर्चा चल रही है। परमाणु का अर्थ, हाँ, अभी वो भेदता है, वो कर लेंगे हम। प्रभु
प्रभु ही सामर्थ्यशाली है और इन सब का हमें अर्थ प्रतिभासित होता है तो प्रभु पर से ही होता है, इसलिए इन्होंने एक ऐसा पैराग्राफ लिया है, वो पढ़ती हूँ मैं। अपने आप की शुद्ध हो जाना लोकोत्तर वैभव है। एक बार इतना साहस तो दो कि मेरे आत्मा का वैभव मात्र यह मैं ही हूँ। यह तीन लोक का सारा जड़ वैभव तो धूलवत है, जो समस्त अचेतन पदार्थों से, समस्त परिग्रहों से एक बार भी इस तरह से देख लेता है की है क्या, यह सब धूल है। वाटतंय का? काय आहे घरात? काय भरली आहे घरात? काय काय भरलं आहे? धूळ भरली आहे वाटते का हो? म्हणा बघू, कोणाच्यात गट्स आहेत बघू. म्यूट करून म्हणणार आहेत सगळे. तर त्याला धूळ बघा म्हणू नका, जाऊ दे. ते धूळ आहे, वेस्ट आहे घरामध्ये जे काय आहे ते सगळं. एवढी भाववासना झाली तरी बास आहे तुमच्यासाठी. अरे इस जड़ वैभव के कारण यदि कुछ यहाँ इज्जत भी बढ़ी, इज्जत के लिए तो लोग धन कमाया करते हैं. धन कमाने का, अधिक से अधिक संचय करने का और क्या प्रयोजन है? यही ना कि हम भूखे न रहे, ऐसा न हो कि किसी दिन रोटी न मिले. अरे यह प्रयोजन नहीं है. सब जानते हैं कि रोटी खाने के लिए ही लोग धन की कमाई नहीं करते. इसलिए कमाई कर रहे हो? एकदम प्रामाणिक मत सांगा. आधीची लोक होती ना, ते धनासाठी, रोटीसाठी धन कमवायची. आत्ताची लोक काय करतायत हो? माझ्यासमोर कोण कोण लोक आहेत? मान कशा आहे माझ्याकडे? मान कशा आहे? अजून रोटीला इतकं पोटासाठी नाही आहे, सगळं पेटीसाठी चालू आहे हे सांगतात. अजून फ्युचर सॅटिस्फॅक्शनच होत नाही, म्हणूनच धनाच्या मागं. बरोबर. म्हणून सांगतायत की तुम्ही ते परवा घेतलं ना जिजूबाईंनी, काय घेतलं? हां, ते पण झालं नाही. नाही नाही, मला ते नव्हतं सांगायचं. काय झालं? एक वाक्य मागं वाटतं आपलं. धन कशासाठी कमवतोय? तर पोटासाठी नाही, पेटीसाठी म्हटलं ना. त्यात काय तर सांगायचं होतं मला. बरं राहू दे. तर आपलं लक्ष, हां हे सांगत होते मी की पूर्वीची लोक प्रामाणिकपणे रोटीसाठी धन कमवायची बरं का, आणि तेवढं झालं की बास करायची. ह्याच्यासाठी उदाहरण दिलं होतं टोडरमलजींचं. हां, टोडरमलजींचं त्यांनी किती? 1.5 रुपये हो, 1.25 होतं का? 15 पैसे, 25 पैसे जास्त करा. 1.5 रुपये कमवायचे आणि तेवढं झालं की दुकान बंद करायचे. म्हणजे संतुष्ट होते ना त्यांनी. आपल्यासाठी तो वेळ स्वतःला घालवायचे. तसं काय करतो आपण? आपल्याला किती केंद्रित केलं आहे, किती मर्यादित केलं आहे. करा ना, जाऊ देत म्हणतात आम्हा म्हणून पण की तुम्ही पण तुमचं ध्येय ठरवा. ठीक आहे, आज एक दिवसासाठी 10,000 20,000 कमवले, बास वाटते का तेवढं? सकाळ सकाळ दुकान उघडल्या 20,000चं गिऱ्हाईक झालं, काय करता हो? दिवसभर किती मिळेल मग अजून? म्हणजे हायच उघडं. उलटं तुम्हाला चान्स होतं त्या दिवशी भरपूर ज्ञान ध्यान करायला, पण असं विचार नाही राहत. आता इतकी आसक्ती वाढली आहे ना बाहेर. येणार नाही, येऊ दे, नाही तर नाही येऊ दे. मला 20,000चं गिऱ्हाईक झालं ना, अहो तुमचं पुण्य असेल तर दरवाजाच्या बाहेर बसून राहतील, काय काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी उघडेपर्यंत तुमच्याकडनंच घेणार ते. आणि आपण त्याच्याकडं दृष्टी द्यायला गेलो की उलट बाहेर गेलो. तुम्ही धर्माची आराधना करा की ते गिऱ्हाईक तुमच्याच दुकानात येणार पळत. मागं सांगितलं होतं ना, एका गावामध्ये आम्ही गेलो होतो तर तिथं अनेक दुकानं होती, किराणा दुकानं. आणि काय झालं होतं, एकाच दुकानामध्ये भयंकर गर्दी. एकाच ट्रकनी माल यायचा, सगळ्या दुकानांमध्ये तोच माल उतरायचा. पण दिवाळीच्या दिवसामध्ये ना ते एकाच दुकानात अशी तुडुंब लांब लांबपर्यंत रांग लावून गर्दी असायची. बाकीची दुकानं रिकामी असायची. आम्हाला कळायचं नाही असं काम. नाही म्हणले त्यांच्या दुकानात चांगला माल नसतो, त्यांच्यावर विश्वास नाही आहे, अशी सगळ्यांची भाषा. म्हणलं अरे आम्ही बघितलं डोळ्यांनी की एकच ट्रक येऊन सगळीकडे उतरवते तेच माल. पण नाही, म्हणजे काय म्हणायचं, ह्याला पुण्य म्हणायचं. आणि खरोखर त्या घरातली लोक इतकी धार्मिक होती, इतकं आपल्यातलीच सगळी 2-4 दुकानं पण आपल्यातलीच होती ती. पण तरीसुद्धा किंमत बिंमत काय नाही, सगळं सेम होतं. पण सांगाले की पुण्य आणि धर्माचे परिणाम जितके असतील ना,
हां हां म्हणून काय करायचं, म्हणून हे परिणाम करतो दुकानात बसल्यावर की त्यांचे असे परिणाम नव्हते, तिकडं चाललेलं गिऱ्हाईक माझ्याकडे यावं. हे जेवढे परिणाम करणार ना उद्या सगळे तुमचे तिकडं जाणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. सांगा अमोलबाईंना. म्हणजे आपल्याकडं होय छान. म्हणजे आपल्याला आपला उद्देश हा असावा की पहिल्यांदा स्वभावाची प्राप्ती व्हावी, आपल्याला आपला आनंद भोगता यावा. पराची जेवढी दृष्टी करणार, जेवढी आसक्ती करणार तेवढं बाहेरच जाणार. आहेच तसं बरोबर आहे. उपेक्षा जिथं असणार आहे ना तिथं, म्हणून तर त्या मुनींच्या चरणाशी रत्न आणून चढवले ना देवांनी. पण आता इच्छा राहिली होती का काय, चक्रवर्ती येऊन सगळं वैभव टाकतोय पायाशी, पण आता कुठं त्याबद्दल त्याकडे नजर टाकायची सुद्धा भाव नाहीत मुनींचे. आणि तेच पूर्व आयुष्यामध्ये किती खटाटोप केली होती त्यासाठी, ते धन मिळावं म्हणून. आणि आता मिळतंय तर असं असतंय, काय म्हणते, जो वेददी वेदिचदी समये समये विणस्स देवुभयम उभयम काय कंखा मनागदयस्सय उदयस्सन कुवदेनाणी. ज्यावेळेस इच्छा आहे त्यावेळेस इच्छेचं फळ नाही, इच्छेचं फळ आहे तेव्हा इच्छा नाही आहे. म्हणून कोणाला सोडायचं, इच्छेला सोडा आणि अनिच्छा आणि निरीह स्वभाव आहे त्याला जाणा. हो जाणा. हा मी अनंत वैभवांचा धनी, स्वतःमध्ये सामर्थ्यवान जीव आहे. अनंत गुणरूपी वैभवाचा अनुभव घ्या. मला पराची अपेक्षा नाहीच. हा मी जीव तर निरीह स्वरूप आहे, निरपेक्ष आहे, स्वस्थ आहे. जाणा. नित्य स्वरूपोहम सावकाश स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर. नमो हरिहं.